मागच्या एपिसोडमध्ये पण बोलणं झालं होतं आणि मला वाटतं मी आलेलो आहे स्टुडिओला आलेलो आहे. तर मी असं सगळ्याच आर्ट डायरेक्टरचं बघितलेलं नाही, पण फार कमी आर्ट डायरेक्टर आहेत, की ज्यांचं स्वतःचं प्रॉपर्टी हाऊस असतं. तर तुला असं का वाटलं, की आपलं प्रॉपर्टी हाऊस असावं? ही कल्पना कशी सुचली? 2003, 4, 5च्या काळात म्हणजे सलग म्हणजे त्यावेळेस YouTube किंवा सोशल मीडिया काही नव्हतं. चित्रपट लागायचे ते टीव्हीवर लागायचे, थिएटरला लागायची आणि जास्तीत जास्त मग ते व्हीसीडी, सीडी प्लेअर त्या हो, मार्केटमध्ये आल्या हो. होत्या. त्या सुमित, फाउंटन, कृणाल, टी सिरीज, जतीन या सगळ्या ज्या कंपन्या आहेत, सगळे संतपट, गणपतीची गाणी, नवरात्रोत्सवाची गाणी, विठ्ठलाची गाणी, हे सगळे कामं आमचे सासवडला होत असायचे. मग त्या काळात काय व्हायचं, की एखादं छान हे आहे, मंदिर आहे, भजन कीर्तनाचा सीन आहे किंवा वाडा आहे. मग ह्याच्यात त्या प्रॉपर्टी लागायच्या. म्हणजे आपण जे कला सेट डिझायनिंग ज्या वस्तू ठेवतो सजावटीच्या, त्याला आपण प्रॉपर्टी म्हणतो, कला दिग्दर्शन प्रॉपर्टी. मग हे करण्यासाठी आता सासवडचं स्थानिक मी असल्यामुळे, अरे हां, इनाम घे, एक 4 समया पाहिजेत, 2 दिवे पाहिजेत, 4 कंदील पाहिजेत. म्हणजे नेहमी काय व्हायचं, कोणाच्या तरी घरी जा, ती गोष्ट मागून आणा. तर नेहमी मागणं, एखाद्या वेळेस मागलं ठीक आहे. नेहमी आणणं देणं, मग मला तसं वाटलं, की आपण ह्या 4 गोष्टी का ठेवू नयेत. मग त्या मी तो संग्रह करत गेलो. म्हणजे बऱ्याच पितळी भांडी असतील, लाकडाच्या वस्तू असतील, दगडाच्या वस्तू असतील, या जुन्या अँटिक कोणाच्या घरात काही टीव्ही आहेत, रेडिओ आहेत. हे करून माझं घर गोडाऊन भरत गेलं आणि त्यातून मला ती कल्पना सुचली, की आपण हे प्रॉपर्टी हाऊस सुरू केलं, तर माझंच काम सोपं होईल. म्हणजे मलाही त्या सिनेमात कला दिग्दर्शन करताना तो योग्य न्याय देता येईल. म्हणजे समोरच्या प्रोड्युसरचं एखादं बजेट कमी जास्त असेल हो, हो. तर काय असेल, पण त्याचं बजेट कमी आहे किंवा अमुक आहे म्हणून माझ्या कामात का क्वालिटी खराब करायची? तर काय मी काही मोजून वस्तू देत नाही. काम माझं छान दिसणार आहे ना, म्हणून मी त्या अगदीच. गोष्टी लावत होतो. मग त्यामुळे ते कला दिग्दर्शनासोबत प्रॉपर्टी हाऊस करणं आणि त्याचं वाढ करणं ही माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.